वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जिवंत आहे येशू जिवंत आहे, माझ्या हृदयी येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. जिवंत आहे येशू जिवंत आहे, माझ्या हृदयी येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या पुढे झाला बरा. जिवंत आहे येशू जिवंत आहे, माझ्या हृदयी येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू जिवंत आहे, माझ्या हृदयी येशू जिवंत आहे. संकटी आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता 47:5 पासून 8 पर्यंतची वचने. स्तोत्रसंहिता 47:5-8. जयघोष होत असता देव वर गेला आहे, करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे, तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे, देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी स्तोत्र आपल्या समोर वाचण्यात आलेलं आहे, स्तोत्र 47, हे कोहराच्या मुलाचे जे आहे हे स्तोत्र आहे. आणि या स्तोत्रामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही पाहत आहोत, आणि ती म्हणजे की देव अखिल पृथ्वीचा तो राजा आहे. आणि जर तो राजा आहे तर त्याला मान सन्मान आणि गौरव मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये जो एखाद्याला सन्मान देत असतो, एखाद्या व्यक्तीला जो सन्मान देत असतो, त्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या कृत्यांबद्दल किंवा त्याला आमच्या घरामध्ये ती व्यक्ती जी मोठी आहे आणि जी आदरणीय आहे अशा व्यक्तींना आम्ही मान सन्मान देत असतो. आणि आमच्याकडनं बऱ्याच वेळेस घडत असतं आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तीच्यासाठी म्हणा, किंवा ज्या ठिकाणी आम्ही काम करतो तो आमच्या अधिकाऱ्यांना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे आमच्यापेक्षा मोठे लोक आहोत त्यांना हा सन्मान मान आणि गौरव देण्यासाठी सदुदित आम्ही पुढं असतो किंवा त्या संदर्भामध्ये आम्ही विचार करत असतो. वेगळ्या संस्थांमध्ये, वेगळ्या चर्चेसमध्ये किंवा वेगवेगळे इव्हेंट्स जे त्या ठिकाणी होत असतात, वेगवेगळे प्रोग्राम जे होत असतात, अशा व्यक्तींना आम्ही आवर्जून बोलवतो
आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन किंवा शाल देऊन त्या प्रत्येकाचा मान सन्मान करत असतो. परंतु एक महत्वाची गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी कधी आम्ही विसरतो, आणि ती म्हणजे की आमचा जो अखिल पृथ्वीचा जो राजा, जो देव, आमचा परमेश्वर जो आहे, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, कधी कधी त्याला आम्ही मान सन्मान किंवा त्याचा जय जयकार करण्यासाठी बऱ्याच वेळेस आम्ही विसरत असतो. तसं पाहता रोजच्या जीवनामध्ये ही गोष्ट आमच्याकडनं घडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी स्तोत्राच्या मध्ये 6व्या वचनामध्ये या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी तो एकच या ठिकाणी सांगत आहे की देवाची स्तुती स्तोत्रे तुम्ही गा. स्तुतीची स्तोत्रे आम्ही गाणं म्हणजे याचा अर्थ देवाला मान, महिमा आणि सन्मान जो आहे हा आम्ही अर्पण करणं. आणि खरंच प्रियांनो, हे आमच्या जीवनामध्ये रोज घडणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की रोजच्या जीवनामध्ये किंवा कालपर्यंतच्या घडलेल्या आमच्या जीवनामधील प्रत्येक घटनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा हात होतो. आणि बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये निराशा, त्रास, आजार, विकार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत असतात की ज्यामुळे आमचं पूर्ण जीवन जे आहे ते एक डिस्टर्ब असं जीवन आमचं होत असतं. परंतु तरीही आमचा देव आम्हाला सांभाळत असतो. तो क्षमेवर क्षमा आम्हाला तो करत असतो, प्रीतीवर प्रीती तो आम्हाबरोबर ती करत असतो. तो हे नाही पाहत की ज्या मनुष्याला मी घडवलेला आहे तो मनुष्य माझ्या समोर किती वेळेस येत असतो. तो हे पाहत असतो की ज्या मनुष्याला मी घडवलेलं आहे त्याचं इथील जीवन संपल्यानंतर त्या स्वर्गामध्ये त्याच्यासाठी एक नवीन जीवन मी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यासाठीच आम्ही पाहतो की स्वर्ग जो आहे आम्हासाठी संपूर्णपणे त्या ठिकाणी दिवस आणि रात्र आमच्यावरती नजर ठेवून असतो. आणि म्हणून प्रियांनो, ही अत्यंत महत्वाची गरज आहे की देवाचा आम्ही महिमा करावा. आम्ही उठल्यानंतर त्याची स्तुती स्तोत्रे आम्ही गावी, त्याला आम्ही धन्यवाद द्यावा, ही देवाची इच्छा आहे. आणि ते करत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये हे पाळणं अत्यंत गरजेचं आहे की आमच्या जीवनाच्या शेवटापर्यंत आमच्या जीवनात काही घडो ना घडो, परंतु देवाला आम्ही स्तुती स्तोत्र, देवाचा धन्यवाद करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हो, ही प्रॅक्टिस आम्ही रोज करू आमच्या जीवनामध्ये. रोजच्या दिवसामध्ये प्रत्येक सकाळपासून आम्ही सुरुवात करू की देवाला आम्ही धन्यवाद देऊ. सर्व मान, महिमा आणि सर्व स्तुती स्तोत्रे ते आमच्या जिवंत देवाला, कारण की तो अखिल पृथ्वीचा तो राजा आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती स्तोत्रे गातो, आम्ही तुझं गौरव करतो, कारण की या संपूर्ण भूतलावरती आणि त्या स्वर्गामध्ये केवळ एकच पवित्र नाव जे तुझं आहे. आणि म्हणून तुझ्या नावाला पुन्हा एकदा देवा प्रभू आम्ही धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत, तुझं गौरव करत आहोत. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझा हृदय, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.